ही स्थानिक निवडणूक आहे. एका तिथल्या स्थानिक साखर कारखान्याची निवडणूक आहे. तिथली पार्श्वभूमी मला माहीत नाही आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानावर मी बोलण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही. घाटकोपरमध्ये आज पक्षाचा मेळावा होतोय. अजूनही महाविकास आघाडीची बैठक झालेली नाहीये. कशा पद्धतीने तुम्ही आगामी काळात पुढे जात आहे? महाविकास आघाडीची योग्य वेळी बैठक होईल. आता वॉर्ड रचना, आरक्षण हा प्रोसेस चालू झालेला आहे. सरकारने केलेला आहे. त्यानंतर जशी वॉर्ड रचना होत जाईल तशी तिन्ही पक्ष एकत्रित येऊन त्यावर चर्चा करतील. संजय राऊत असं म्हणतायत की सध्या देवेंद्र फडणवीस आणि मनसेची जी बैठक झाली त्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की या बैठकीसंदर्भात माझ्याकडे खूप अपडेट आहेत. केवळ देवेंद्र फडणवीस सगळ्या पक्षांना म्हणजे महायुतीचे युती करू इच्छित असणाऱ्या पक्षांना खेळवण्याचं काम करतात अशा पद्धतीचं त्यांचं होतं. त्यांचं म्हणणं खरंच आहे. पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला आणखीन मदतीची गरज आहे मुंबईत असं दिसतंय. त्यामुळं ते इतर पक्षांच्याशी संपर्क साधणे, अचानक वेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन भेटणे असं सध्या चालू आहे असं दिसतंय. मुलाखतीमध्ये मंत्री भरत गोगावलेंनी सांगितलंय की रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली. मला माहीत नाही काय परिस्थिती आहे. मला वाटत नाही की तसं काही असेल, कारण आम्ही त्यांना जवळून सगळ्यांनाच ठाकरे कुटुंबियांना पाहिलेलं आहे आणि असा काही प्रकार असेल असं मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले की जयंत पाटलाच्या मनात काय आहे ते समजून घ्यावं लागेल. त्यांनी मत व्यक्त केलं. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. महाराष्ट्रातल्या दोघांचा त्यामध्ये समावेश आहे. हेलिकॉप्टर हे एक इंजिनचं असते, तर त्या भागात 2 इंजिनचं हेलिकॉप्टर असणं अपेक्षित होतं असं नाही, 2 इंजिनचं असं मला माहीत नाही तांत्रिकदृष्ट्या काय गरज आहे. पण त्या ठिकाणची बरेचसे हेलिकॉप्टर्स बहुतेक मला वाटतं 1 इंजिनची जास्त आहेत. 2 इंजिनची तिथल्या जास्त VIP असणाऱ्या लोकांसाठी वापरली जातात असं मी ऐकलेलं आहे. मला नक्की माहीत नाही काय. महाविकास आघाडी सरकार असताना एसटीचं विलिनीकरणाचा एक मुद्दा प्रचंड गाजला होता. आता महायुतीचं सरकार आहे, अद्याप ते झालेलं नाहीये. आता कामगार पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला आपण कामगारांनी या बाबतीत आक्रमकता दाखवलेली आता पुन्हा एकदा दाखवत आहेत. बघू आता सरकार काय करते. सरकारने अनेक आश्वासने यापूर्वी दिलेली आहेत. आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असा वेळ जवळ यायला लागलेली आहे आणि त्या दृष्टीनं सरकार काय करते ते पाहू आपण. तो संजय राउत ने अहमदाबाद के हादसे को लेके शक जताया है। उन्होंने कहा कि बोइंग के खिलाफ बीजेपी सरकार थी जब ये डील हुई और अभी अहमदाबाद में ही ये घटना हुई है और जिस तरह से अहमदाबाद के गुजरात के कुछ मंत्री बर्ताव कर रहे हैं, खुद के रील बना रहे हैं, उस पर उन्होंने कमेंट। ये रील बनाना तो बहुत गंभीर है। इतना बड़ा हादसा हुआ है, वहाँ कुछ नहीं, सिर्फ राख ही है, एशेस है, और वहाँ जाके वो साइट पे जाके वहाँ रील बनाना और वहाँ आपने विजिट दी है ये लोगों को, दुनिया को बताना, ये मुझे नहीं लगता ठीक है। आपको लगता है इसके पीछे साजिश है कुछ? नहीं, अभी वो ब्लैक बॉक्स मिलने के बाद पता पड़ेगा कि क्या एग्जैक्टली हुआ। वो जो शख्स जो बचा है वो कह रहा है कि एक स्फोट हुआ था पहले, म्हणजे क्रैश प्लेन होने के पहले। अगर वो जो बताता है वो सच है तो मुझे लगता है कि उसमें भी कुछ इन्वेस्टिगेशन करने की आवश्यकता है। सर दोघं राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का? सर उत्तराखंड में जिस तरीके से हेलीकॉप्टर क्रैश हुआ है जिसमें कुछ लोग मौत भी हुए, उसमें महाराष्ट्र में 2 बताए जा रहे हैं, किस तरीके से ऐसे हेलीकॉप्टर क्रैश ये एक बहुत गंभीर चीज़ है। वहाँ बार बार ऐसे हादसे हो रहे हैं और मुझे ये नहीं पता कि क्यों सरकार इसके लिए कुछ सेफ्टी के नॉर्म्स फिर एक बार मजबूत बनाने की कोशिश करते। ये मुझे लगता है कि पिछले 2 साल में 5वां-6था हादसा होगा और इतने बड़े पैमाने पे लोग मर रहे हैं तो भी वहाँ पे हेलीकॉप्टर का बिजनेस चालू है, लोग आते हैं जाते हैं। मुझे लगता है कम से कम कुछ प्रिकॉशनरी नए मेजर्स सरकार ने ये फ्लाइंग जो मशीन्स है उनके ऊपर रखने की आवश्यकता है। सर भविष्यात काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनं घेऊन
राष्ट्रवादी वेगळं समीकरण करू शकते का? कारण राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटातून अशी माहिती येते की भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो, युती करू शकतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी. काही वेगळं समीकरण होऊ शकतं? आमचे महाविकास आघाडीचे जे मित्रपक्ष आहेत हे त्या संज्ञेत बसतात, त्यांच्याशीच आमची आघाडी होईल. आता बाकीच्या तुमच्या आतल्या गोटातनं, माझ्या पक्षातल्या आतल्या गोटात तुमची माणसं आहेत हे कळल्यामुळे मी अधिक सावधतेने पुढच्या वेळी माहिती घेऊन आपल्याशी बोलेन. सर, पाकिस्तान ने सरेंडर किया था, अभिनंदन के वक्त ऐसे उन्होंने अभी एक्सेप्ट किया है, वो अभी भी पाकिस्तान शर्मिंदा है और हमने सरेंडर किया था, इस तरह का बयान ख्वाजा आसिफ ने किया है. किस तरह से देखते हैं? ये समझा नहीं. अभिनंदन जो जिनको सरेंडर छोड़ा वापस हुआ भेजा था, था वापस भेजा वो था, उसके लिए वो शर्मिंदा है. कि उन्होंने तब सरेंडर किया था, इस तरह का बयान अभी सामने आ रहा है. ठीक है, बयान किसने भी दिया तो भी एक ट्रीटी होती है इंटरनेशनली ये कंसिडर हुआ है कि ऐसे जो युद्ध कैदी होते हैं उनको बाद में छोड़ा जाता है और उस हिसाब से ही उसको छोड़ा गया था. और इसीलिए ये बयानबाजी तो लोग करते रहते हैं, लेकिन अभी की जो समस्या है, इजराइल और ईरान की वॉर चालू है. इजराइल जैसा देश एक तरफा आसपास के सारे देशों के ऊपर बम फेंक रहा है और ईरान ने भी अभी प्रत्युत्तर के नाते अभी उनके ऊपर अटैक किया है. ये सारी चीज़ें देखते हुए एक बाजू में इतनी बड़ी वॉर चालू हुए देश में, अब यानी बहुत करीब अपने, और दूसरी यूक्रेन की भी वॉर चालू है और उसके साथ साथ पाकिस्तान के जो जनरल मुराद है उनको मुनीर है उनको अभी चला सुरू मला लवकर मालेगाव साखर कारखान्याची निवडणूक होते. अजित पवार असं स्पष्टपणे म्हणतायत की एखाद्याला पाडायचंच म्हणजे मी काय करतो हे सर्वांना माहिती आहे. ही स्थानिक निवडणूक आहे, एका तिथल्या स्थानिक साखर कारखान्याची निवडणूक आहे. तिथली पार्श्वभूमी मला माहीत नाही आहे, त्यामुळे त्यांनी केलेल्या विधानावर मी बोलण्याची काही आवश्यकता मला वाटत नाही. घाटकोपरमध्ये आज पक्षाचा मेळावा होतोय, अजूनही महाविकास आघाडीची बैठक झालेली नाहीये. कशा पद्धतीने तुम्ही आगामी काळात पुढे जात आहे? महाविकास आघाडीची योग्य वेळी बैठक होईल. आता वॉर्ड रचना आरक्षण हा प्रोसेस चालू झालेला आहे, सरकारने केलेला आहे. त्यानंतर जशी वॉर्ड रचना होत जाईल तशी तिन्ही पक्ष एकत्रित येऊन त्यावर चर्चा करतील. संजय राऊत असं म्हणतायत की सध्या देवेंद्र फडणवीस आणि मनसेची बैठक झाली त्या संदर्भात बोलताना ते म्हणाले की या बैठकीसंदर्भात माझ्याकडे खूप अपडेट आहेत. केवळ देवेंद्र फडणवीस सगळ्या पक्षांना म्हणजे महायुतीचे युती करू इच्छित असणाऱ्या पक्षांना खेळवण्याचं काम करतात, अशा पद्धतीचं त्यांचं होतं. त्यांचं म्हणणं खरंच आहे, पण त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाला आणखीन मदतीची गरज आहे मुंबईत असं दिसतंय. त्यामुळं ते इतर पक्षांच्याशी संपर्क साधणे, अचानक वेगळ्या पंचतारांकित हॉटेलमध्ये जाऊन भेटणे असं सध्या चालू आहे असं दिसतंय. मध्ये मंत्री भरत गोगावलेंनी सांगितलं की रश्मी ठाकरेंच्या हस्तक्षेपामुळे शिवसेना फुटली. मला माहीत नाही काय परिस्थिती आहे. मला वाटत नाही की तसं काही असेल, कारण आम्ही त्यांना जवळून सगळ्यांनाच ठाकरे कुटुंबियांना पाहिलेलं आहे आणि असा काही प्रकार असेल असं मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीस म्हणाले की जयंत पाटलाच्या मनात काय आहे ते समजून घ्यावं लागेल. त्यांनी मत व्यक्त केलं. केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर अपघात झाला आहे. महाराष्ट्रातल्या दोघांचा त्यामध्ये समावेश आहे. हेलिकॉप्टर हे 1 इंजिनचं असते, सरकारच्या भागात 2 इंजिनचं हेलिकॉप्टर असणं अपेक्षित होतं असं नाही, 2 इंजिनचं असं मला माहीत नाही तांत्रिकदृष्ट्या काय गरज आहे, पण त्या ठिकाणची बरेचसे हेलिकॉप्टर्स बहुतेक मला वाटतं 1 इंजिनची जास्त आहेत. 2 इंजिनची तिथल्या जास्त VIP असणाऱ्या लोकांसाठी वापरली जातात असं मी ऐकलेलं आहे. मला नक्की माहीत नाही काय. महाविकास आघाडी सरकार असताना एसटीचं विलीनीकरणाचा एक मुद्दा प्रचंड गाजला होता. आता महायुतीचं सरकार आहे, अद्याप ते झालेलं नाही आहे. आता कामगार पुन्हा एकदा आक्रमक होताना पाहायला मिळालं. आपण कामगारांनी या बाबतीत आक्रमकता दाखवलेली आता पुन्हा एकदा दाखवत आहेत. बघू आता सरकार काय करते. सरकारने अनेक आश्वासने यापूर्वी दिलेली आहेत
आता बाप दाखव नाही तर श्राद्ध कर असा वेळ जवळ यायला लागलेली आहे आणि त्या दृष्टीनं सरकार काय करते ते पाहू आपण. तो संजय राउत ने अहमदाबाद के हादसे को लेके शक जताया है. उन्होंने कहा कि बोइंग के खिलाफ बीजेपी सरकार थी जब ये डील हुई और अभी अहमदाबाद में ही ये घटना हुई है और जिस तरह से अहमदाबाद के गुजरात के कुछ मंत्री बर्ताव कर रहे हैं, खुद के रील बना रहे हैं, उस पर उन्होंने कमेंट. ये रील बनाना तो बहुत गंभीर है. इतना बड़ा हादसा हुआ है, वहाँ कुछ नहीं, सिर्फ राख ही है, एशेस है, और वहाँ जाके वो साइट पे जाके वहाँ रील बनाना और वहाँ आपने विजिट दी है ये लोगों को, दुनिया को बताना, ये मुझे नहीं लगता ठीक है. लेकिन सर ये आपको लगता है इसके पीछे साजिश है कुछ तो कुछ जिस तरीके से कॉन्स्पिरेसी थियरी को नहीं, लेकर अभी वो ब्लैक बॉक्स मिलने के बाद पता पड़ेगा कि क्या एग्जैक्टली हुआ. वो जो शख्स जो बचा है वो कह रहा है कि एक स्फोट हुआ था पहले, म्हणजे क्रैश प्लेन होने के पहले. अगर वो जो बताता है वो सच है तो मुझे लगता है कि उसमें भी कुछ इन्वेस्टिगेशन करने की आवश्यकता है. सर दोघं राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात का? सर उत्तराखंड में जिस तरीके से हेलीकॉप्टर क्रैश हुआ है जिसमें कुछ लोग मौत भी हुए, उसमें महाराष्ट्र में 2 बताए जा रहे हैं. किस तरीके से देखते हैं सर ऐसे हेलीकॉप्टर क्रैश ये एक बहुत गंभीर चीज़ है. वहाँ बार बार ऐसे हादसे हो रहे हैं और मुझे ये नहीं पता कि क्यों सरकार उसके लिए कुछ सेफ्टी के नॉर्म्स फिर एक बार मजबूत बनाने की कोशिश करते. ये मुझे लगता है कि पिछले 2 साल में 5वां-6ठा हादसा होगा और इतने बड़े पैमाने पे लोग मर रहे हैं तो भी वहाँ पे हेलीकॉप्टर का बिजनेस चालू है, लोग आते हैं जाते हैं. मुझे लगता है कम से कम कुछ प्रिकॉशनरी नए मेजर्स सरकार ने ये फ्लाइंग जो मशीन्स है उनके ऊपर रखने की आवश्यकता है. सर भविष्यात काही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनं घेऊन राष्ट्रवादी वेगळं समीकरण करू शकते का? कारण राष्ट्रवादीच्या अंतर्गत गटातून अशी माहिती येते की भाजप सोडून कोणत्याही पक्षासोबत आम्ही जाऊ शकतो, युती करू शकतो आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी. काही वेगळं समीकरण होऊ शकतं? आमचे महाविकास आघाडीचे जे मित्रपक्ष आहेत हे त्या संज्ञेत बसतात, त्यांच्याशीच आमची आघाडी होईल. आता बाकीच्या तुमच्या आतल्या गोटातनं, माझ्या पक्षातल्या आतल्या गोटात तुमची माणसं आहेत हे कळल्यामुळे मी अधिक सावधतेने पुढच्या वेळी माहिती घेऊन आपल्याशी बोलेन. सर पाकिस्तान ने सरेंडर किया था, अभिनंदन के वक्त ऐसे उन्होंने अभी एक्सेप्ट किया है, वो अभी भी पाकिस्तान शर्मिंदा है और हमने सरेंडर किया था, इस तरह का बयान ख्वाजा आसिफ ने किया है. किस तरह से देखते हैं ये समझा नहीं. अभिनंदन जो सरेंडर वापस भेजा था वो उसके लिए वो शर्मिंदा है. शर्मिंदा है कि उन्होंने तब सरेंडर किया था, इस तरह का बयान अभी सामने आ रहा है. ठीक है, बयान किसने भी दिया तो भी एक ट्रीटी होती है इंटरनेशनली ये कंसिडर हुआ है कि ऐसे जो युद्ध कैदी होते हैं उनको बाद में छोड़ा जाता है और उस हिसाब से ही उसको छोड़ा गया था. और इसीलिए ये बयानबाजी तो लोग करते रहते हैं, लेकिन अभी की जो समस्या है, इजराइल और ईरान की वॉर चालू है. इजराइल जैसा देश एक तरफा आसपास के सारे देशों के ऊपर बम फेंक रहा है और ईरान ने भी अभी प्रत्युत्तर के नाते अभी उनके ऊपर अटैक किया है. ये सारी चीज़ें देखते हुए एक बाजू में इतनी बड़ी वॉर चालू हुए देश में, अब यानी बहुत करीब अपने, और दूसरी यूक्रेन की भी वॉर चालू है और उसके साथ साथ पाकिस्तान के जो जनरल मुराद है उनको मुनीर है उनको अभी अमेरिका में उनके सबसे बड़े फंक्शन के लिए न्योता गेस्ट करके नाते दिया है. मुझे लगता है कहीं ना कहीं हम फिसल रहे हैं और पाकिस्तान का दर्जा जो देशों के मन में पहले नहीं था वो फिर प्रस्तापित करने के लिए कुछ चीज़ें हो रही है और ये भारत के लिए बहुत गंभीर है ऐसा मुझे लगता है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.